हिंगोली आणि कळमनुरी शहरातल्या नगरपालिका निवडणुकीची उद्या निवडणूक होणार आहे। खरं तर प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे। आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत प्रचार असणार आहे। आपल्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे आहेत। सर, कशा पद्धतीने प्रचार तुम्ही पार पाडलात आणि उद्या मतदान आहे आणि 3 तारखेला आम्ही हिंगोली नगर परिषद व कळमनुरी नगर परिषद आणि वसमत पण या ठिकाणी वसमत या ठिकाणी कॅन्सल झाली, पण आम्ही हिंगोली आणि कळमनुरीमध्ये डोर टू डोर आमदार साहेब हिंगोली या ठिकाणी असतील, कळमनुरीत आम्ही असेल, डोर टू डोर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कमळ घेऊन नगराध्यक्षाकरता आमच्या नीता बाबाराव बांगर आणि आमच्या वैष्णवी संजीव कावडे या 2 उमेदवारांना बाकी उमेदवारांकरता प्रत्येक कार्यकर्ता मग ग्रामीण भागातला असेल शहरातला असेल तो कार्यकर्ता भाजपचा कमळ घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरी जाऊन त्या ठिकाणी कमळाला मतदान करावं अशी मी त्या ठिकाणी विनंती करण्याकरता आमचे कार्यकर्ते फिरत आहेत। मुख्यमंत्र्यांची सभा झाली आहे, जागेची खात्री आहे का? 100% 101%। काय येतं तुम्हाला निवडून काय करायचं? दसऱ्यामध्ये पाहिलं नाही का तुम्ही? ज्या झुल्याचे काय हाल झाले, झुल्यावर जाऊन बसू लागले की बोकांड्यावर बसतील उद्या निवडून आले तर तिथं झुला नाही, इथं झुला करतील लोकाचा। म्हणून लोकांना माहीत आहे की जे दसऱ्यामध्ये येऊन जर धिंगाणा करत असतील तर येणाऱ्या काळात निवडून तर काय दिवे लावणार आहेत? नाही, अशी देखील विरोधकांकडे चर्चा चालू आहे की मुख्यमंत्र्यांची सभा यासाठी घेतली की ईव्हीएम मधला घोटाळा समोर येऊ नये आणि मुख्यमंत्री सभा झाली म्हणून आमची भाजपची जागा निवडून आली। नाही, एक लक्षात ठेवा, त्याला बोलायला विरोधी पक्षाला काय बोलायचं ते बोलू द्या। मुख्यमंत्री महोदय प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी जात आहेत आणि परत आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचार करत आहेत। मुख्यमंत्रीसुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना कार्यकर्ते जाण आहे। तर काही लोक घराच्या बाहेर पडले नाहीत ना, काही तुम्हाला सांगतो उमाटाचं कोण बाहेर पडलं आहे, राष्ट्रवादीचं कोण बाहेर पडलं आहे तुम्हाला सांगा, कोणीच पडलं नाही। आमचा नेता आमचा कार्यकर्ता आहे म्हणून देवाभाऊ या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आज बघा आज 5 सभा घेत आहेत, म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी देवाभाऊ आज या ठिकाणी काम करत आहेत आणि ते हिंगोलीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यासाठी आलेले होते। वाटप सुरू झाले असं कळतं, या ठिकाणी वाटप सुरू झाले। इथं धनलक्ष्मी आम्ही सांगितलं तुम्हाला, धनलक्ष्मी गांधीजी सगळे प्रसन्न आहेत तिथं, रस्त्यावर काय घरात काय बाहेर काय सगळ्या हिंगोलीवाल्याचं सुखमय वातावरण सध्या कोणतं असेल ते दिवाळीपुरता दसऱ्याच्या नंतर पुढे काय म्हणतं पुढे त्याला म्हणता येईल, पुन्हा काही लोकांना ईद आली, दसरा दिवाळी ईद सगळं चालू येतं, ते दान सुटेग्रहण अशी परिस्थिती आहे। 100 पोलीसवाले घरी गेले म्हणतात आमच्या। चूक आहे, 100 पोलीसवाले गेले नव्हते, करण नावाच्या घरी त्या ठिकाणी गेले होते। आमदार साहेब काही अफवा करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत असतील, हे दृष्टीचा जो करण आहे त्याच्या घरी गेले होते, त्याच्याकरता त्याच्या घरी आमदार साहेबाच्या घरी गेले नव्हते। आणि जर तुम्ही काही दोषी नसतील तर इतकं भिण्याचं काय काम आहे? पोलीसवाले माझ्या घरी पाठवा ना, मी तर म्हणतो त्या आमदार साहेबाला विनंती, दोन्ही आमदार साहेबांना माझ्या घरी पाठवा, माझ्या दुकानावर पाठवा, माझ्या शेती कुठं पाठवा, माझ्या मुलाच्या दुकानावर पाठवा, ते काय पाठवत मला काय भीती? मला जर चुकीचं काय मी करत नसेल तर मला पोलीसवाले आले काय ना आले काय? तुमचे आमदार भाजप आमदार तानाजी मुटकुळे नेहमी म्हणतात की आणि काय दादागिरी दहशत वाढलेली हिंगोली शहरात, ज्या प्रकारे पोलीसवाले 100 आमदार बांगर यांच्या घरी जातात सत्ताधारी आमदारांच्या, काय केलं असतं त्यांनी? जर गेले असते खरंच तर काय केलं? नाही, गेलेच नाही ना, गेले जातील ना, वेळ पडली तर पोलिसाला जातील की, ज्यावेळेस पोलिसाला शंका येईल की त्यांच्या घरी काय आहे तर आमच्या घरी सोडणार नाही, त्याला सोडणार नाहीत ना, त्याच्या घरी काय सापडायचं शक्यता दहशत पाहायला मिळते, त्या दृष्टिकोनातून काय केलं? दहशत कोणाची आहे तुम्हाला माहिती आहे? दहशत हिंगोलीमध्ये कोणाची आहे? आज बघा तुम्ही व्यापाऱ्याला जर भेटलात तर एकही व्यापारी तुम्हाला बोलायला तयार नाही, एकही मतदार बोलायला तयार नाही। कोणाची दहशत आहे? मग सांगा, आमदार ते कळमनुरीचे आहेत, ते कळमनुरीमध्ये जाऊन उभा राहून तर मत प्रचार करायला पाहिजे ना। कळमनुरीत किती वेळ दिला त्याने, कार्यकर्त्याला उभं केले आणि कार्यकर्ते निवडून कोण उभे केले बघा ना, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आणि तुमच्या पुढच्या उमेदवारांमध्ये बघा, मटकेवाले, कलबवाले, रेतीवाले, सगळे टिप्परवाले यायचे उमेदवार आहेत, त्याचे पैसे जे आलेले आहेत त्या ठिकाणी लोक जनता माहीत आहे त्याला की स्थायीचा पैसा कशाचा आहे, लोक घ्यायलेत। तुमच्यावर असा आरोप होतोय की म्हणजे ॲक्शनमध्ये चालू आहे, असं काय नेमकं असं काय? हा त्यांचा विचार माहिती आहे, त्या असतं ना लोणावळ्याला काय करायचं, हिंगोलीत काय करायचं, अजून बऱ्याच ठिकाणी त्यांना जो कसं ज्यांना ज्याचे गुण आहेत त्या गुणाची तर आठवण करूया, आठवण येत असतील त्या पद्धतीने ते बोलत असतात। आपले स्वतः आपण किती आपण पवित्र आहोत, सती सावित्र आहोत का हे बघावं, नंतर आरोप करावे। काय विकासाचे मुद्दे घेऊन समोर गेला होतात, कोणते विकासाचे मुद्दे होते, काय समस्या जाणवल्या? तुम्हाला विकास तुम्हाला झालेला दिसतं बघा, इथे हिंगोलीमध्ये कोणता विकास बाकी गल्ली गोल्यात मेन रस्त्यावर बघितला असेल या सिमेंट रस्ते झालेत। अहो, या काँग्रेसच्या काळात 15 वर्षापासून गायचो का तुम्ही शिवजयंती करायचो, लोक विचारायचे शिवाजी महाराजचा पुतळा कधी बसेल। आज या ठिकाणी शिवाजी महाराजचा पुतळा अर्धूर या ठिकाणी पुतळा झाला आहे। जगेश्वराकरता आम्ही 100 वर्षापासून जगेश्वराकरता मूत्रालयामध्ये जगेश्वर मंदिर होतं, आज त्या ठिकाणी जगेश्वरचा विकास झाला आहे। त्याशिवाय शिवाजीराव देशमुख सभागृह असेल, राजीव गांधी
सभागृह असेल, नगरपालिकेची बिल्डिंग असेल, अनेक ठिकाणी बघा तुम्ही कामं दिसतेत ना, आणि काम तुम्हाला नुसतं सांगत नाही, त्या ठिकाणी आम्ही दाखवलं आहे. आणि आता पुन्हा तानाजीरावनं बघा 250 कोटी रुपये इरिगेशनसाठी आणलेत. आता रस्ता जो आपला नरसी फाट्यापासून सावरखेड्यापर्यंत त्या ठिकाणी जे अतिशय गर्दीमध्ये आपण प्रवास करताय तो रस्ता त्या ठिकाणी आणला आहे. त्या ठिकाणी पुन्हा तुझ्या बासंब्यापासून हिंगोलीपर्यंत चौपदरीकरण आणलं आहे. अनेक या ठिकाणी काम तुम्हाला दिसत आहेत. MSBचं काम बघा, 132 kV हिंगोलीला होती फक्त एक, आज या ठिकाणी 132चे 3 केंद्र झालेत, 220चं झाले, आता 400 kVचं सुद्धा काम या ठिकाणी आपल्या इथं पानकरण्याला होतं आहे. हे विकास जर कोणाला दिसत असेल, बघा रात्री जर झोपण्याचं सोंग केलं, झोपणे आणि झोपण्यात सोंग करणं, हा विकास तुमच्या डोळ्यात दिसत असेल तरी तुम्ही नाही म्हणत असता, मग त्याची तुम्ही कळमनुरीला जा ना. कळमनुरीमध्ये किती रोड झालेत, किती रोड शिल्लक आहेत. ते कचरा कोंडीचं आणलं होतं, त्याचं काय हाल झाली. गार्डन बघा तुम्ही, गार्डनमध्ये तुम्ही दाखवले कळमनुरीचा गार्डन म्हणजे महाराष्ट्रातला गार्डन फेमस झाला आहे. असे तुम्ही जे काम कळमनुरीत झाले ते एखादा रोड तरी बघा ना. मेन रोडचे हाल काय आहेत. जे कळमनुरीत रोड झाले त्या ठिकाणी जर बघितलं तर एका वर्षात आजचा रोड केलेला, त्याच रोडवर डबल काम करून बिल उचलायचं आणि बोगस काम करायचं कळमनुरीत चालू आहे. कळमनुरीचा आणि हिंगोलीचा कंपॅरिझन करा ना कामामध्ये, विकासाचं काम झाले किंवा नाही झाले. बरं, जे काही पैशाचा पाऊस होतोय, हिरव्या नोटा कोणत्या नोटा, भगव्या नोटा? नाही, नोटा घेणाऱ्याला देणाऱ्याला माहीत. मी काय बघितलं नाही. ज्याशी बघत त्याला वाटू देईल का मी? तुम्हाला असं वाटतंय? माझ्या नजरेत कोणी पैसे वाटणारं किती ते कोण नाही मला माहीत आहे ना. त्याला नगरपालिकेकरता डिपॉझिट मी भरले. आज रात्री वातावरण पावसाचं येणार आहे असं कळायचं. त्या बदबद पाऊस पडायला आहे, खूप पाऊस पडणार आहे. पण त्या पावसाला वातावरण ढगाळ आहे. गारा पडतील. गारा पडणार नाहीत, काहीच पडणार नाही, निवळून जाईल. तुम्हाला बघा देवाभाऊचा फोन जर आला तर सगळं निवळून जाईल. तानाजी मुटकुळे यांनी 50 कोटी रुपये घेतले बांगरांनी असं कबूल केलं. युतीमध्ये आहात, सत्तेमध्ये आहात, नाही, ही 50 कोटी आणली की नाही माहीत नाही, पण विकास त्याचा फार मोठा झाला आहे. आपण बघितलं असे जे विकास दिसतोय ते पैशाला विकास दिसत नाही ना. फार्म हाऊस असेल, 3 लाखाची गाडी, 3 कोटीची गाडी असेल, सगळं गाडीचं नाव मला माहीत नाही. गाडी तर 3 कोटीची गाडी आणली, गावात चर्चा आहे आमची. आणि ते कोणाच्या नाव घेतली तुम्हाला सगळं माहीत असेल. त्यांना किती पैसे नेऊन दिले. बरं, खरं तर संतोष बांगर यांच्या भाऊजाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तिकडं सहकारी आहे कळमनुरीमध्ये. कसं बघता? तुम्हाला माहीत नाही, संतोष बांगर माझा सख्खा चुलत मेवणा साहेब. हां, सख्खा चुलत भाऊ. म्हणून तर प्रगती आमची, आमच्या संघ नातलग जेवढे आहेत तेवढी प्रगती आम्ही होणारच ना सर. म्हणून ते भाऊजाई काय आमची चुलत आमच्या नातलग आहेत ना. आम्ही नातलग आले त्या ठिकाणी कसं म्हणता येईल प्रगती नाही केली. महाविकास आघाडीचे विनायक भिसे म्हणतात तुमचे आता नातलग जे आहेत संतोष बांगर त्यांच्या घरावर CCTV लावा आणि समोर बॅरिगेट लावा. आता सध्या नाही, विनायक भिसे म्हणते CCTV, बरेच मागणी आमची विनायक भिसेची, पण लागत नाही. ते लागेल ना, CCTV लागेल, बाजू काय लागेल. पण बघा एक काळात राजकारणामध्ये कोण काय आरोप करते त्याच्यापेक्षा प्रगती काय होती आणि येणाऱ्यात काय होणार आहे ते सगळ्यात समोर दिसेल. काय चित्र असेल 3 डिसेंबरला? 101% हिंगोलीची सीट नीता बाबाराव बांगर ही कमळाचं फुल त्या ठिकाणी निवडून येईल. कळमनुरीमध्ये वैष्णव संजय कावडे या ठिकाणी निवडून येतील. तुम्ही बघसाल की त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतानं आमचे लोक त्या ठिकाणी निवडून येतील. तुम्ही वसमतला एकाच घरामध्ये नगराध्यक्षासह 5 उमेदवार दिले. नाही, एक लक्षात निवडून बघा, राजकारणामध्ये कोण निवडून येते, राजकारणामध्ये घराणेशाही नाही आहे. निवडून कोण येतं? मग कसा एक गरीब माणूस कार्यकर्त्याला असा आरोप होतोय की काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपाचे नगराध्यक्ष आता एकाच घरात. बघा तिथं आमदार साहेब किती रुपये मोठाले माणसं द्यालेत. मग का त्यानं उमेदवार चेंज केला, नवीन आयात केलेला. त्याने सुद्धा कन्हैया बाईची उमेदवार का दिला? तिथं उमेदवार बलाढ्य म्हणून दिला ना. त्याने काही जवळच्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, नगराध्यक्ष पदाचं जर सोडलं तर खाली जे नगरसेवक पदाच्या जागा देखील घरातच छटवा त्याने सुद्धा त्याच्या भावजलीत देत होते. आमची ड्युटी झाली असती त्याच्या घरानेच दिलं असतं तिकीट नगराध्यक्षाला. सर्वात मोठा पक्ष भाजपा म्हणजे पैशावाल्यालाच तिकीट देणार काय? नाही, गरीबात तिकीट दिलेत ना. तुम्ही कोण म्हणते? सभी तिकीट आहेत. सभीतमध्ये तुम्ही बघा 12 ते 13 कार्यकर्ता तिकीट दिलेत आम्ही वसमतमध्ये. नगराध्यक्ष पदाची जागा सुषमा बोडेवर यांच्याकडे आहे आणि प्रभाग 12मध्ये त्यांचाच नगरसेवकाला. मी काय म्हणतो, ज्या ठिकाणी निवडून एखादा कार्यकर्त्याला मी दिलं त्याचे 10-20 लाख रुपये खर्च करून पडले, त्याच्यापेक्षा निवडून येणार उमेदवार 10-20 लाख रुपये खर्च करणार. 10-20 लाख रुपये लागणार त्यांना. आता आहे तुम्हाला कशाला लागणार? तुम्हाला सगळंच माहिती आहे. तुम्ही इथे हिंगोलीचा पाऊस पाहिजे का? हिंगोलीचा पाऊस पडल्यानंतर कळमनुरीचा बरं कमी आहे. वसमतमध्ये किती खर्च यायला माहिती आहे का तुम्हाला? त्यांना किती खर्च केला आहे, काय सगळा खर्च दाखवला जातोय का? ते तुम्ही बघा. तुमचं सुद्धा काम आहे ना. तुम्ही कशा करतायत मग? दाखवा की जिथं पैसे वाटप व्हायलेत तिथं त्या ठिकाणी तुम्ही तुमचे कॅमेरे ते फिरले पाहिजे. आमच्याकडे कॅमेरे फिरून काय होणार आहे? जिथं पैसे वाटप व्हायले तिथं जाऊन कॅमेराचं कार्ड आहे तर मला वाटतं हिंगोलीचा विकास दिसेल, वसमतचा विकास दिसेल. आणि ते तुम्ही सुद्धा शोधलं पाहिजे ना. पैसे आम्ही वाटायलो ते आमच्या जरी आमचे कार्यकर्ते वाटत असतील तर 100% तिथं तुम्ही जा, त्याचे तुम्ही रील करा, दाखवा, त्याचे वाटत त्याचे दाखवा. आमचं काय म्हणाय नाही. काय रेट चालू आहे सध्या? काय कशाच राजकारण? नगरपालिका चालू आहे. रेट काय चालू आहे सध्या? रेट तुम्हाला माहीत. मी आयुष्यात कधी डेट केलाच नाही कोणाचा.
रेट पावसाचा काय चालू आहे? नाही मला काही रेटचा माहीत नाही. रेट देणाऱ्याला घेणारा माहीत. माझं मतदान नाही हिंगोलीत. बरं. मला जर मतदान असतं तर लोक माझ्याकडे आले असते रेट काढायला घ्या म्हणायला, पण माझं मतदान हिंगलेलं असल्यामुळे माझ्याकडे कोणी आलंच नाही. नक्कीच आपण पाहू शकतो हे होते भाजपाचे जिल्हाध्यक्ष मुटकुळ जिल्हाध्यक्ष गजानन घुगे. आणि येणाऱ्या काळामध्ये भाजपाचा झेंडा हा हिंगोली नगरपालिकेवर फडकेल अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.